तुमचे गुडघे दुखत असतील आणि चालताना, बसताना किंवा जिने चढताना त्रास होत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज मी तुम्हाला असे काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहे, जे तुम्ही घरच्या घरी फक्त आणि फक्त 5 मिनिटांमध्ये करू शकता आणि तुम्हाला लगेच आरामही मिळून जाईल. आजकाल गुडघेदुखी ही फक्त वयस्कर लोकांची समस्या राहिलेली नाही. अनेक तरुणांनाही हा त्रास जाणवतो. यामागील मुख्य कारण म्हणजे जास्त वेळ बसून राहणे, व्यायामाचा अभाव, वजन वाढणे, चुकीची बसण्याची पद्धत आणि हळूहळू शरीराकडे दुर्लक्ष करणे. त्यामुळे गुडघ्यांवरती ताण वाढतो आणि वेदना सुरू होतात. पण चांगली गोष्ट अशी आहे की काही साधे उपाय नियमित केले तर तुम्हाला हा त्रास मोठ्या प्रमाणात कमी करता येईल. आज आपण 3 सोप्या टप्प्यांमध्ये काही उपाय समजून घेणार आहोत. तर आता पहिला टप्पा म्हणजे गरम शेक. तुमच्या गुडघ्यावर 2-3 मिनटं गरम शेक द्या. तुम्ही गरम पाण्याची बाटली किंवा गरम टॉवेल वापरू शकता. त्यामुळे या भागातील रक्ताभिसरण सुधारते आणि कडकपणा कमी होतो. खूप जास्त गरम शेक देऊ नका, मध्यम तापमान ठेवा. हा टप्पा केल्याने पुढील व्यायाम करताना वेदना कमी जाणवतात. तर आता दुसरा टप्पा आहे स्ट्रेचिंग आणि स्नायू सक्रिय करणे. म्हणजेच त्यासाठी सरळ बसा आणि तुमचा एक पाय समोर सरळ ठेवा. आता गुडघे घट्ट करा, म्हणजे मांडीचा स्नायू ताठ करा आणि 5 सेकंद तसेच ठेवा. नंतर सैल करा. हे 10 वेळा करा. हा व्यायाम गुडघ्याभोवती स्नायू मजबूत ठेवतो आणि सांध्याला देखील आधार मिळतो. यानंतर हॅमरिंग स्ट्रेच करा. सरळ बसा, दोन्ही पाय पुढे ठेवा आणि हातांनी पायाच्या बोटांकडे झुकण्याचा प्रयत्न करा. जिथपर्यंत सहज पोचता येईल तिथपर्यंत जा. 10 सेकंद तसेच थांबा आणि परत या. हे 5 वेळा करा. त्यामुळे तुमचे मागील स्नायूमधील ताण कमी होईल. तर आता आहे तिसरा टप्पा, हलका मसाज. थोडेसे नारळ तेल किंवा तिळाचे तेल हे घ्या. गुडघ्याभोवती हलक्या हाताने गोलाकार मसाज करा. हा मसाज साधारण 2-3 मिनटं करा. यामुळे काय होईल तर यामुळे स्नायू सैल होतील आणि वेदना कमी होतील. जर तुम्ही हे 3 टप्पे एकत्र केले तर तुम्हाला 5 मिनिटातच फरक जाणवेल. पण लक्षात ठेवा, हा उपाय नियमित केला तरच तुम्हाला जास्त फायदा दिसू शकतो. आता काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊयात, ज्यामुळे तुमचे गुडघेदुखी पुन्हा होणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे वजन नियंत्रणात ठेवणे. जास्त वजनामुळे गुडघ्यावरती ताण वाढतो. त्यामुळे संतुलित आहार आणि हलका व्यायाम देखील गरजेचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जास्त वेळ एका जागी बसून राहू नका. प्रत्येकी 30 ते 40 मिनिटांमध्ये थोडाफार चालून किंवा उभे राहा. यामुळे कडकपणा कमी होतो. तिसरी गोष्ट म्हणजे योग्य चप्पल वापरणे. खूप कठीण किंवा आधार नसलेली चप्पल टाळा. योग्य आधार देणारे बूट वापरणे ही फायदेशीर ठरते. चौथी गोष्ट म्हणजे अचानक जास्त व्यायाम सुरू करू नका. हळूहळू व्यायाम वाढवा, अन्यथा दुखापत होऊ शकते. पाचवी गोष्ट म्हणजे शरीराला आवश्यक घटक देणे. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे हाडांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. दूध, दही, बदाम आणि सूर्यप्रकाश यांचा आपल्या दिनचर्येमध्ये समावेश करा. आता एक दैनंदिन क्रम पाहूयात. सकाळी उठल्यानंतर 2 मिनिटात गरम शेक करा. त्यानंतर 5 मिनिटात स्ट्रेचिंग करा आणि तसेच त्याचबरोबर संध्याकाळी 2 मिनिटं हलका मसाज करा. हा क्रम तुम्ही जर सतत नियमित केल्यास तुम्हाला स्पष्ट फरक जाणवेल. सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे. 1-2 दिवस करून थांबलात तर अपेक्षित परिणाम मिळणार नाही. पण रोज थोडा थोडा वेळ स्वतःसाठी दिला तर तुम्ही तुमचे गुडघेदुखी विसरू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा यातून तुम्हाला थोडी जरी माहिती कामाला आली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीकरिता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.